तर हाय हॅलो, कशात आहे? होप छानच असाल. तर आज छान अशी व्लॉगची सुरुवात आज बाल्कनीतून केलेली आहे की झाडांपासून. तर तुम्ही याच्या आधी व्हिडिओ जे आहे तर ते कंटिन्यू बघत असाल तर तुम्हाला आज जे फुलं आहेत तर ती दाखवलेली समजले असेल की आपण जे आहे तर ती बऱ्यापैकी झाडांची कटिंग केली होती लास्ट व्लॉगमध्ये आणि त्याला आता छानपैकी फुलं आणि बहर जो आहे तर तो बऱ्यापैकी आलेला. तर झाडं बघा टाईमवरती कट केले तर छान अशी बहरतात किंवा त्याला कंटिन्यू फुलं जे आहे तर ते येतात. तर हे झाड जे होतं तर याचं मला नाव अजूनसुद्धा सापडलेलं नाही आहे. तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर ते सुद्धा खूप असं उंच झालं होतं तर ते सुद्धा मी कटिंग केलं आणि त्यानंतर जे आहे तर ते खूप छान असं फुटलेलं. तर हे आहे बघा, आमच्याकडे तर गोखरण बोलतात आणि त्याला मराठी जे नाव आहे तर ते कोणाला माहीत असेल तर सांगा, किंवा बऱ्याच जणांना माहीत आहे त्याचं अपराजित जे नाव आहे ते. तर याला अपराजित का म्हणतात तर याच्यापासून जे आहे तर ते खूप सारे आपल्या आरोग्यासाठी जे आहेत तर ते खूप सारे फायदे आहेत. आणि इथे बघा हे झेंडूचं फूल, तर बऱ्यापैकी आता झेंडूला फुलं यायचे जे आहेत तर ते कमी झालेत आणि त्याचे आता मी थोड्या दिवसांनी जे आहे तर ते काढून टाकेन किंवा कटिंग वगैरे करेन. तर इथे बघा ही जी आहे तर ती पांढरी जास्वंद बऱ्यापैकी जे आहे तर ती फुटलेली आहे. अजून तरी काही तिला फुलं यायला किंवा बहर जो आहे तिचा तर तो यायला सुरुवात झालेली नाही. आणि हा जो वेव जो आहे तर हा आहे आमच्या बाल्कनीतला. तर बाल्कनीत जे आहे तर अशा पद्धतीचा वेव तुम्हाला बघायला भेटेल. तर प्रत्येकाला वाटतं की आपली बाल्कनी जी आहे तर ती स्वच्छ क्लीन आणि टापटीप असावी, पण नॉर्मली घरात जर लहान मुलं असली तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या खूप साऱ्या मॅनेज करायला खूप वेळ लागतो किंवा होत नाही. तर माझंसुद्धा तसंच काहीसं आहे. तर खूप सारी झाडांची आवड आहे, पण नॉर्मली माऊ जी आहे तर ती चेअर सरकत बाल्कनीत येते आणि वरती चढते. तर खूप सारी जी झाडं आहेत तर तिने तोडलेलीसुद्धा आहेत. सो मुलं जोपर्यंत लहान आहेत तर तोपर्यंत ह्याच्या घरातल्या बाकीच्या झाडं वगैरे जे आहेत तर ती बऱ्यापैकी मी तरी अजून प्लॅन्ट केलेली नाही आहेत. तर ते सगळं झाल्यानंतर जे दुपारचा जो इव्हिनिंगचा किंवा 11 नंतरचा जो टाईम होता तर त्यावेळेस किचन ओटा वगैरे सगळा क्लीन करून झाला आणि त्यानंतर जी सकाळची स्वयंपाकाची भांडी होती तर ती अशा पद्धतीने घासून घेत होते. कारण माऊ जी आहे तर ती झोपली तर ह्या सगळ्या गोष्टी किंवा भांडे घासता येत नाहीत. आणि दुपारचा जो इव्हिनिंगचा वेळ असतो तर तो स्पेशल माझ्या आवडीनिवडींसाठी असतो, किंवा मग एखाद्या दिवशी ड्रेस किंवा ब्लाऊज वगैरे जे शिवायचे असतात स्टिचिंग वगैरे तर त्यालासुद्धा वेळ द्यायला लागतं. नॉर्मली रेग्युलर जे आहे तर ते बऱ्यापैकी करत नाही, पण जर कधीतरी असेनच तर करत असते. तर बघा घरी बसून जे आहे तर तुम्ही पैसे कसं सेविंग करू शकता किंवा मग मंथली बजेट जे आहे तर ते तुम्ही कसं भागवू शकता याच्यावरती सुद्धा मनी सेविंगचे जे टिप्स आहेत तर ते सुद्धा मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येत आहे. तर भरपूर असं काही नाही आहे, पण नॉर्मली आपण थोड्या थोड्या किंवा छोट्या छोट्या गोष्टींमधून जे आहे तर ते सेविंग करू शकतो. आणि घरात बसून जे आहे तर ते बऱ्यापैकी आपण जे मनी एअरिंग आहे किंवा पैसे कमवायचं काम म्हणूया थोडक्यात, तर ते करू शकतो आपण. तर महिला जी आहे तर ती कोणतीही गोष्ट ऑब्वियसली लगेच करू शकते. तर त्यासाठी आपल्याला करायचं काय आहे यावरती खास मी असा एक व्हिडिओ जो आहे तर तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्की घेऊन येईन. तर बघा तिकडे मी भांडी घासून घेईपर्यंत मॅडमनी जे आहे तर त्या सगळ्या घरात चिली फ्लेक्स टाकले होते. तर तुमच्या घरातसुद्धा ह्या असंच होतं का? कारण माऊ जी आहे तर तिला घ्यायला कोण नसतं आणि ती जर झोपली तर त्यावेळेतच कामं मला उरकता येतात किंवा करता येतात. आणि जर ती जागे असताना एखादं काम जर पटकन करायला घेतलं तर ह्या अशा गोष्टी किंवा ह्या असे जे कुटाणे आहेत तर ते बऱ्यापैकी करत असते. तर त्यानंतर तिला घेऊन जे आहे तर तो पुढचा सगळा पसारा मला उरकायचा होता. कारण आज जे आहे तर ते मला जायचं होतं कौस्तुभच्या स्कूलमध्ये, कारण त्याच्या स्कूलमध्ये जी आहे तर आता CBSE किंवा CBSE पॅटर्नवाल्या मुलांची जी एक्झाम आहे तर ती बहुतेक मार्चमध्ये संपते. सो त्याच्या शाळेतसुद्धा तसंच आहे. तर एक्झामचं जे सिलेबस वगैरे असतो तर त्यावरती थोडंसं किंवा पेपर पॅटर्न तर त्यावरती जे आहे तर ती शाळेत बऱ्यापैकी मीटिंग घेतली जाते. तर ती मीटिंगला जायचं होतं मला 3:30 वाजता आणि तोपर्यंत माऊला झोपी लावून जे आहे तर ती बरेपैकी घरातले सगळे तिने केलेले कुटाणे जे आहे तर ते क्लीन करायचे होते आणि घरातला पसारासुद्धा सगळा उरकून घ्यायचा होता. तर तिला मी जे आहे तर ते आता TV चालू करून दिली होती आणि तिथे बसवलेली आणि आता घेतली होती फरशी पुसायला. तर मी बघा फरशी पुसताना घरातलं जे फर्निचर आहे तर ते बऱ्यापैकी वरच्यावर लगेच पुसून घेत असते की जेणेकरून आपलं जे घरातलं काम आहे किंवा एक्स्ट्राचा वेळ आहे तर तो बऱ्यापैकी वाचतो. कारण आपण सेपरेट असा वेळ जर दिला फर्निचरसाठी तर एखादं काम किंवा एक्स्ट्राचं काम जर केलं तर थकवासुद्धा खूप सारा येतो आणि एकाच दिवशी सगळी साफसफाई करायचं म्हटलं तर होतसुद्धा नाही. कारण घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना घेऊन ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं
बऱ्यापैकी पॉसिबल होत नाही, कारण मला खूप सारा जो अनुभव म्हणूया तर तो आहे. कारण 2 मुलांना घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं आणि मिस्टर जर जॉबला असतील तर त्यांना वेळच नसतो. संडे सॅटर्डे जरी असला तरी रोजच्या ड्युटीमुळे ते सुद्धा वैतागतात आणि त्यांनासुद्धा आपण हे जे मुलांना घ्या किंवा बाकीचे एक्स्ट्राचे जे कामं करायला, तर मी तरी काही सांगत नाही. कारण रोजच्या दगदगी किंवा त्यांचंसुद्धा जे रोजचं रुटीन आहे तर त्यालासुद्धा ते वैतागतात. एखादे दिवस त्यांना सुट्टी असते तर त्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा त्यांना आराम हवा असतो. तर त्यामुळे रोजच्या ज्या घाईगडबडीत जे आहे तर ते बऱ्यापैकी मी घरातली बरीचशी कामं जी आहेत तर ती रोजच क्लीन करायचा प्रयत्न करत असते, जेवढी होतील तेवढी होतील. कारण माऊ जर जागे असेल तर तिच्यावरती लक्ष ठेवून ह्या सगळ्या गोष्टी क्लिनिंग वगैरे जे आहे तर ते करावं लागतं. आणि लहान मुलं म्हटली तरी घरात पसारा हा होतोच. तुम्ही कितीही जरी आवरलं तरी मुलं नाही म्हटलं तरी थोडाफार पसारा हा करतातच. तर फरशीसुद्धा तिने खूप चिकट आणि घाण करून ठेवली होती, तर त्यामुळे फरशी क्लिनिंग करायलासुद्धा खूप सारा वेळ जातो. तर कौस्तुभ जर घरी असेल तर तिला बराच वेळ सांभाळत होतो, पण तो स्कूलला गेला की मग एकटीच असते आणि खूप मस्ती करते आणि लहान मुलंच शेवटी मस्ती करणारच. तर तुमच्या घरीसुद्धा असंच असतं का? तर फरशी पुसेपर्यंत जी आहे तर ती मशीन लावली होती. माऊ जी आहे तर ती कपडे बऱ्यापैकी वॉश करून देत नाही, ती पाण्यातच जाऊन बसते. तर थंडीचे दिवस आता उन्हाळा येईपर्यंत अजून एखादा महिना जो आहे तर तो मशीनलाच कपडे वॉश करत असते. कारण ती झोपल्यानंतर जर कपडे वॉश करायचे म्हटले तर तिला झोपायलाच 2 वाजतात, 1:30 ते 2. तर त्यानंतर कपडे वॉश करून जर वाळत घातले तर ते सुकणार कधी? तर त्यासाठी सकाळी कौस्तुभ जेव्हा स्कूलला निघतो तर तेव्हाच कपडे जे आहे तर ती बऱ्यापैकी मी मशीनला लावत असते. आणि खूप 2 ते 3 दिवसानंतर जे आहे तर ते बेडशीट हे वॉश करायला असतं. तर खूप जेव्हा कपडे नसतात तर तेव्हा बेडशीट वगैरे जे आहे तर ते बऱ्यापैकी मी क्लिनिंगला टाकत असते. तर बेडशीट जर तुम्ही मशीनमध्ये धुणार असाल तर ते बेडशीट आधी भिजत घाला आणि मग धुवा. कारण जर डायरेक्ट तुम्ही धुवायला टाकलं तर ते त्याच्यावर जे डाग वगैरे असतात तर ते पटकन किंवा इझिली त्यावरती निघले जात नाही. घरात जर लहान मुलं असले तर बेडवरती खाणं किंवा सांडवणं वगैरे जे आहे तर ते कंटिन्यू चालूच असतं. कारण आमच्याकडे तर ते प्रमाण भरपूर आहे असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर त्यामुळे तुम्ही जर मशीनला ते बेडशीट लावणार असाल तर एखादा तास तरी ते बेडशीट जे आहे तर ते निरमामध्ये तुम्ही भिजत घालू शकता की जेणेकरून ते इझिली निघत. तर हे सगळं करेपर्यंत माऊला जे आहे तर ती बऱ्यापैकी टी व्हीवरच नादवलेली. तर रोज रोज ती काही टी व्ही बघत नाही, कधीतरीच तिच्या मूडवरती डिपेंड राहतं. तर जेव्हा ती ॲडजस्ट किंवा जेव्हा ती चिडचिड करणार नाही, आपल्याला थोडाफार वेळ देईन, तर त्या वेळेतच ही जी एक्स्ट्राची कामं आहेत तर ती पटकन करून घेत असते. कारण हे काम तर रोजच आहे, ते केलंच पाहिजे. तर त्यासाठी तिला सांभाळून जे आहे तर ते खूप तारेवरची कसरत करावी लागते असं म्हणायला देखील काही हरकत नाही. तर फायनली सगळी कपडे वाळत घातल्यानंतर जे आहे तर ते पुढचं रुटीन. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर बघा खाली जे स्टँड होतं माझ्याकडं कपडे वाळत घालायचं खाली बऱ्यापैकी स्टँड होतं. तर ती माऊ जी आहे तर त्या स्टँडवरती चढायची आणि लहान मुलं पडायची खूप भीती वाटते. तर त्यामुळे मी काय केलं, हे जे वरती हँगिंगचं स्टँड आहे तर ते घेतलेलं. तर तुम्हाला गॅलरीत बऱ्यापैकी स्पेस जर हवा असेल तर तुम्ही या पद्धतीचं स्टँड घेऊ शकता. कारण खाली जो आहे तर तो बऱ्यापैकी तुम्हाला स्पेस भेटतो आणि मोकळी जी आहे तर ती बाल्कनी राहते. तर इथे बघा मी कौस्तुभच्या स्कूलवरून जाऊन आल्यानंतर पार्सल जे आहे तर ते आलं होतं घरी. आणि असं नवीन काय आलं तर मॅडमला सगळ्यात अगोदर खोलायचं असतं. तर चला ह्या पार्सलमध्ये काय आहे ते बघूयात आता. तर तिला जे आहे तर ते थोडंसं ओपनिंग करून दिलं आणि त्यानंतर तिची घाई झाली होती पार्सलमधून बाहेर काढायची. तर आपण एखाद्या कॉर्नरला जे रॅक म्हणूयात ती लावतो छोटीशी. तर वॉश बेसिनच्या इथे जे आहे तर ती मला ठेवायची होती. जे आपले सामान असतं ठेवायचं थोडंफार, कॉलगेट ब्रश किंवा मग तेल बॉटल पावडरचा डब्बा वगैरे. तर त्यासाठी मी अशा पद्धतीचे जे रॅक आहे छोटी तर ती ऑर्डर केलेली. आणि ही लावून झाल्यानंतर मी तुम्हाला नक्कीच त्याचासुद्धा व्लॉग दाखवेन. तर ही जी आहे तर ती मम्मीला लागत होती तर त्यासाठी मी ऑर्डर केलेली आणि याची लिंक जी आहे तर ती डिस्क्रिप्शनमध्ये देते. तर चला आपण भेटूयात आता पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आजचा व्लॉग कसा वाटला